Praise God. हालेलुया. We are on the 10th gate, I believe. माझा विश्वास आहे की आपण 10व्या दरवाजावर आहोत. Yes, Zebulun. जुबुलून. Just 2 more gates after that. त्यानंतर पुढचे 2 द्वारच आहेत फक्त. And then we will be entering the Jerusalem मग city. त्यानंतर आपण येरुशलेम नगरीमध्ये प्रवेश करणार. What a joy. किती आनंद. The gate of Zebulun. जेबुलूनचे दार. Zebulun was the 10th son of Jacob. याकोबाचा 10वा पुत्र जुबुलून. And in the ceiling also he got the 10th place. आणि स्वर्गीय स्थानामध्ये देखील त्याला 10वं स्थान मिळालं. So he is there in the heavenly Jerusalem now. तर स्वर्गीय येरुशलेम नगरीमध्ये तो आहे. All of them are there. सर्वजण आहेत. Amen. आमेन. And when the Jerusalem city comes down, then we can meet them. आणि येरुशलेम नगरी जेव्हा खाली उतरून येईल तेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना भेटूया. Praise God. हालेलुया. We'll open our Bibles to Genesis chapter 30 verse 20. तर उत्पत्ती 30:20 याकडे आपण आपला शास्त्र भाग उघडूया. And Leah said, God has endued me with good dowry. Now will my husband dwell with me, because I have borne him 6 sons. And she called his name Zebulun. उत्पत्ती 30:20 तेव्हा लेया म्हणाली, देवाने मला चांगले आनंद दिले आहे. या खेपेस माझा नवरा माझ्यापाशी मिळून राहील, कारण त्याला माझ्या पोटी 6 मुलगे झाली होती, म्हणून तिने त्याचे नाव जुबुलून ठेवले. Zebulun means dwelling place. जुबुलून म्हणजे वस्तीस्थान. There are many shades of the meaning, but we will concentrate on the main ones. आता या अर्थाचे अनेक छटा आहेत, परंतु आपण मुख्य गोष्टीवर लक्ष देऊया. Zebulun means dwelling place of God. जुबुलून म्हणजे परमेश्वराचे निवासस्थान. Amen. आमेन. This place is the temple of God. ही जी जागा आहे हे देवाचं मंदिर आहे. And this is the dwelling place of God. आणि परमेश्वराचं निवासस्थान आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, God said, देव म्हणाला, I will put my name on that place. मी त्या जागेला माझे नाव देईन. When Solomon built the temple, God said, I will put my name in that place. जेव्हा शलोमोनाने मंदिराची उभारणी केली, परमेश्वर म्हणला की या स्थानाला मी माझे नाव देणार. That's why we need to keep the name in such a way that the characteristics of Jesus is seen in that church. तर अशा प्रकारे आपण नाव ठेवलं पाहिजे की त्यामध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचं चरित्र उठून दिसलं पाहिजे. Praise God. Amen. Secondly, दुसरी बाब, we are also the temple of the Holy Ghost. आपण देखील पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. We personally are the temple of God. आपण वैयक्तिकरित्या जिवंत देवाचे निवासस्थान आहोत. God resides in us. देव आपल्यामध्ये वस्ती The करतो. Holy Spirit resides in us. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. Jesus resides in us. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो. That's why God says, I want you to be the head, not the tail. आणि म्हणून तर परमेश्वर म्हणाला की माझी इच्छा आहे की तू मस्तक व्हावे, शेपूट नाही. And I told you last week, आणि गेल्या सप्ताहात मी तुम्हाला सांगितलं, Jesus gave us a clue येशू ख्रिस्ताने आपल्याला एक चाहूल दिली how he was doing all these great miraculous works. की कशा प्रकारे एवढे मोठमोठे अद्भुत कृत्य तो करत होता. He shared it to his disciples. आपल्या शिष्यांना त्याने सांगितलं. And he said, the Father who dwells in me, he does these works. आणि तो म्हणाला की जो पिता माझ्यामध्ये वस्ती करतो तो पिता हे कार्य करत आहे. Amen. आमेन. And that means याचा अर्थ we need to be conscious of the presence of the Lord in our life. आपल्या जीवनामध्ये देवाच्या सानिध्याची जाणीव सतत बाळगली पाहिजे. When you are conscious of God in your life, आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण देवाच्या सानिध्याची जाणीव बाळगतो, it will always propel you forward. त्यावेळी नेहमी तुम्हाला गळ पडेल पुढे जाण्याची. It will always propel you forward. नेहमी तुम्ही पुढे जात राहताल. Things shall open up for you. गोष्टी तुमच्यासाठी सरळ होतील. You need to be aware of God's presence. परंतु देवाच्या सानिध्याचा, देवाचा सहवास आपण ओळखला पाहिजे. And in a sense, Jesus was pointing out to his disciples that your body now is the temple of the Holy Spirit. आणि एक अर्थाने प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत होता की तुमचा देह, तुमचे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. That all the work that ought to be done through you should be done by the power of the Holy Spirit. आणि जे काय कार्य तुमच्या हस्ते घडणार आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडणार आहे. That's why Paul speaks about energizing of the Holy Spirit. आणि म्हणून तर पॉल म्हणतो की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मी चालतो. Everything is supplied to us. सर्व गोष्टींचा पुरवठा आपल्याला मिळतो. There is nothing more to be given to the church. आणि चर्चला अजून काही देण्याचं राहिलं नाही.
नाही. Amen. There's Amen. nothing more to give to the church. आता चर्चला अजून काही देण्याचं राहिलं नाहीच. Everything is given. म्हणजे सर्व गोष्टीचा पुरवठा करण्यात आला The आहे. problem is with our receiving. परंतु समस्या कुठे आहे? आपल्या स्वीकारण्यामध्ये The आहे. problem with us is the awareness, the consciousness of God's presence in our life. समस्या आपल्या बाजूनी आहे. आपण देवाचं सानिध्य ओळखत नाही, आपण तेवढी जाणीव ठेवत नाही. That's why Paul says आणि- in Ephesians 1:17 to 19, if you read, आणि म्हणून पॉल म्हणतो इफिसकरास पत्र 1:17-19 मध्ये what is the exceeding greatness of his power? की आपण उघडूया Read, इफिसकरास okay, पत्र read verse 19, read. Then you'll 19व understand. वचन. And what is this exceeding greatness of his power to us who believe according to the working of his mighty power? आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. Praise God. Hallelujah. It depends on your faith. तर हे सर्व आपल्या विश्वासावर He अवलंबून said आहे. the exceeding greatness of his power. तर सामर्थ्याच्या अपार महत्व This power is the dunamis power. आणि हे जे सामर्थ्य आहे ते ड्युनामिस पॉवर आहे. And it works on the basis of belief, he says. आणि तो म्हणतो की तुमच्या विश्वासावर आधारित हे कार्य करते. According to the working of his mighty power through us. आणि आपल्याद्वारे त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून. Working in Greek is energizing. आता कृतीवरून म्हणजे काय की आपल्याला ऊर्जा जशी मिळेल त्यानुसार. Amen. You get the energy of the Holy Spirit. म्हणजे पवित्र आत्म्याची चालना आपल्याला मिळते. We need to tap the force of that energy of the Holy Spirit to get our work done. तर कार्य करून घेण्यासाठी पवित्र आत्म्याची ऊर्जा कशी मिळाली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. See, we are all strong in the Lord, I believe. माझा Yes. विश्वास आहे की सर्वजण प्रभू मध्ये आपण बलवान आहोत. We are all in good health and fine. आणि आपल्याला चांगली तंदुरुस्ती मिळाली आहे ते देखील ठीक आहे. But there are times you are tired. परंतु कधी अशी वेळ येते की आपण थकतो. There are times you are overworked and you are tired. आणि कधी कधी अशी वेळ येते की आपण काबाड कष्ट करतो त्यामुळे ना आपण फार थकवा Then in जाणवतो. the evening when you return home, मग संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी you येता tell your wife, मग आपल्या पत्नीला म्हणता I am very tired. आज मी फार दमलोय. So what does your wife do? मग तुमची पत्नी काय करते? She gives you Glucon D. ते तुम्हाला ग्लुकॉन डी Or देते she gives you some energizing drink. किंवा मग तुम्हाला ऊर्जा मिळेल अशी काही तुम्हाला पेय देते. And then when you take that drink, आणि मग जेव्हा तुम्ही ते पेय पिता you are energized. त्यावेळी तुम्हाला अशी ऊर्जा मिळते. Praise the Lord. Amen. And this is the same kind of work the Holy Spirit does in our life. आणि अशाच प्रकारचं कृत्य पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये करतो. Every day we need to face different battles. दररोज आपण निरनिराळ्या युद्धाला तोंड द्यावं लागतं. We are facing hard situations. आणि आपण कठीण प्रसंगाला दररोज तोंड देत Our आहोत. mind gets tired. त्यामुळे आपल्या मनाला थकवा Our जाणवतो. mind gets overworked. आपलं मन चिंता आपलं मन व्यग्र होतं. At such a time, आणि अशा वेळी you need Glucon D. आपल्याला ग्लुकॉन डी ची You गरज आहे. need the energizing drink. आपल्याला ऊर्जा मिळेल अशा पेयाची गरज And the आहे. energizing drink is none other than the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याशिवाय इतर कोणतीही असं पेय नाही की ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळेल. Praise God. It हालेलुया. is the Holy Spirit. केवळ पवित्र आत्मा. When I stand here, जेव्हा मी इथे उभा it राहतो is by the energizing power I stand here. ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे मी इथे थांबतो. As soon as I finish my message, आणि ज्या क्षणाला माझा संदेश मी संपवतो, there are times, when my birthday is celebrated and after I finish my message, then they say, Pastor Stan, we want to give this gift and this card and that card. I'm so tired. कधी कधी तुम्हाला माहितीये कधी माझा वाढदिवस असतो किंवा काय असे कार्यक्रम असतात, मी संदेश देऊन मोकळा झालो, खाली बसलो, त्यानंतर मग मला बोलवतात पुढे, पास्टर आम्हाला तुम्हाला बुके द्यायचंय, कार्ड द्यायचा. खरं त्यावेळी मी फार थकलेला असतो. Amen. The Amen. energizing comes to bless the people. ऊर्जा कशासाठी येते? लोकांना आशीर्वाद देण्यासाठी. Amen. Amen. Through you it works. तुमच्याद्वारे ते कार्य होतं. For you it works. तुमच्यासाठी ते कार्य होतं. So there are times तर अशी वेळ you असते need strength तुम्हाला शक्तीची गरज to लागते. do the work of God, to live right, to live in righteousness. तुम्हाला नीतिमानपणे जगण्यासाठी, तुम्हाला नीतिमत्तेने चालण्यासाठी आणि देवाचं कार्य And so करण्यासाठी. Paul is revealing here something beautiful. आणि म्हणून पॉल आपल्याला काहीतरी अद्भुतरित्या सांगत Paul आहे. is saying people are forgetting the energizing power. आणि पॉल म्हणत आहे की लोक विसरलेत ऊर्जा शक्ती कुठून प्राप्त करायची. People are forgetting the energizing drink. लोक विसरलेत की ऊर्जेचं पेय कसं प्यायचं. Where is the energizing drink? आता ऊर्जेचं पेय कुठं आहे?
inside. आपल्यामध्येच आहे. Inside. आपल्यामध्ये Tap that energizing drink. ते ऊर्जेचं पेय जिथे आहे ना ते शोधून काढा. Amen. Amen. He is saying, तो म्हणत आहे you need this energizing power. तुम्हाला या ऊर्जा शक्तीची गरज आहे. And when you have this energizing force backing you up, you will do impossible things. आणि जेव्हा ही ऊर्जा शक्तीचा पाठिंबा तुम्हाला असेल तर अशक्य गोष्टी देखील तुम्ही कराल. Otherwise, you tell me, नाही तर मग तुम्ही मला सांगा how sometimes people who are believers say, शैतानने मला पछाडलेलं आहे. कसे काय बरं असे विश्वासू लोक बोलतात सांगा बरं. How can it be? कसं काय असे If बोलणे. God is living in you, how can the devil attack you? जर देव तुमच्यामध्ये वस्ती करून आहे तर सैतान कसं काय तुमच्यावर हल्ला करेल. It all depends on our consciousness. हे कशावर अवलंबून आहे. आपण जाणीव ठेवतो का नाही देवाची यावर आहे. See, the devil has not come as a person directly to attack you. He is a deceiver. पहा सैतान काय थेट स्वमक्ष व्यक्तिरूप धारण करून हल्ला करायला आला नाही. तो फसवणारा आहे. Amen. Amen. See, believers, he will always deceive. विश्वासू लोकांना नेहमी तो फसवेल. Because he knows they know the truth, some of the truth. So some of the truths people know, and so they conquer. But there are other truths they don't know where the devil deceives. पहा त्याला चांगलं ठाऊक आहे की हे विश्वासू लोक आहेत आणि यांना थोडंफार सत्य ठाऊक आहे ज्यामुळे त्या सत्यामुळे ते विजय मिळवतील. परंतु जे सत्य त्यांना ठाऊक नाही त्यामध्ये तो त्यांना भुलवतो. That's why म्हणून we need to know all the truth. आपल्याला सर्व सत्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. Praise God. Amen. We need to know all the truth. आपण सर्व सत्य जाणून घेतलं पाहिजे. You know, the world says, जग म्हणतं ना Jack of all trades, master of none. सर्व गोष्टींचा व्यापारी परंतु कशातही प्रभुत्व मिळवलं नाही. See, but for us, परंतु आपल्यासाठी we should be Jack of all trades. आपण सर्व गोष्टींचे व्यापारी तर झालंच And we पाहिजे need to be master of all because the Holy Spirit is in us. आणि सर्वांवर प्रभुत्व मिळवलंच पाहिजे. केवळ नावाला व्यापारी बनून काय फायदा. Amen. आपल्याला सगळं कळलं पाहिजे. Praise the Lord. Amen. We can face the world. आपण जगाला तोंड देऊ शकतो. You have the power to face the world. आपल्यामध्ये तुमच्यामध्ये ती शक्ती आहे जगाला तोंड देण्याची. You have the power to defeat the world. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे जगावर मात करण्याची. See, Paul is speaking about the dunamis power. पॉल आपल्याला सांगत आहे ड्युनामिस सामर्थ्याविषयी. See, dynamite comes from dunamis. डायनामाइट जे आहे ते ड्युनामिस मधून You येतं. know, dynamite, we speak about dynamite bomb. आपण बोलतो ना डायनामाइट बॉम्ब त्याविषयी बोलतो. It comes from dunamis. ते कशामधून येतं. ड्युनामिस. Amen. So Amen. Paul is saying there is a dynamite inside of तर you. पॉल म्हणत आहे की तुमच्यामध्ये डायनामिट आहे. डायनामाइट. See, when if somebody straps you with dynamite all over, कोणी जर का तुमच्या सबंध शरीराला सगळीकडे डायनामाइट बॉम्ब लावले or you only do it, किंवा तुम्ही जरी लावले nobody will come close to तर you. काय हिम्मत कोण तुमच्या जवळ येईल. तुम्ही काय म्हणणार? बघा बटन दाबलं तर तुम्ही पण, मी तर जाणार, तुम्ही पण जाणार. Dunamis power. That Dunamis kind of power. power we have inside of us. अशा प्रकारचं सामर्थ्य ती शक्ती आपल्यामध्ये आहे. And so he's saying, some people know they have the dunamis power, but they are not tapping the resources. आणि पॉल म्हणत आहे की अशा काही लोकांना ठाऊक आहे की त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे परंतु ती शक्ती घेण्यास ते असमर्थ आहेत. That's why he's saying, I'm praying for you. म्हणून पॉल म्हणतो मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. That's what he said in Ephesians 1:17. He says, I'm praying for you. म्हणून तर पॉल इफिसकरस पत्र 1:17 मध्ये म्हणला की मी तुम्हासाठी प्रार्थना करत Why? आहे. That you may receive this energy, you may understand this energy. त्याच्या मागचं काय कारण की तुम्हाला ही शक्ती मिळावी, तुम्ही ही शक्ती ओळखून घ्यावी. See, they already received the energy, but they have not known the energy. शक्ती त्यांच्यामध्ये होती परंतु त्यांच्यामध्ये जे असलेली शक्ती त्याला त्यांनी ओळखलं He नाही. says, I'm praying that you may know what is that exceeding greatness of his power towards you. आणि तो म्हणत आहे की मी प्रार्थना करत आहे यासाठी की तुम्हाला समजावे की तुम्हाला समजावे. Yes, put on. Amen. तुम्हाला समजावे की सामर्थ्याचे अपार महत्व ते काय आहे. ते काय आहे हे समजावे तुम्हाला. I'm praying. मी प्रार्थना करत आहे. तुमचं डोळं उघडायला पाहिजे. तुमचे डोळे उघडले पाहिजे. See, that's what he's saying. I'm praying that you may somehow
grasp what I'm saying, what power you have inside of you. आणि पॉल म्हणत आहे कळकळून की तुम्हाला कळलं पाहिजे, तुमचे अंतर्नेत्र उघडले पाहिजे आणि तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे. Amen. Amen. काय आमच्यामध्ये काहीच नाही, पैसे नाही, no, you have something inside of you. काहीतरी आहे तुमच्यामध्ये. You have God in you. तुमच्यामध्ये देव आहे. You have Jesus in you. तुमच्यामध्ये येशू आहे. The disciples had Jesus with them. येशू शिष्यांसोबत येशू होता, सोबत होता. Here he is inside of you. परंतु आता इथे येशू तुमच्यामध्ये आहे. You can be successful all the time. सदा सर्वदा तुम्ही यशस्वी बनू शकता. Praise the Lord. Hallelujah. You can always be successful. नेहमी तुम्ही यशस्वी राहू शकता. You can always be overcoming. नेहमी तुम्ही मात करणारे बनू शकता. You are a person of a different spirit. तुम्ही निराळ्या आत्माचे व्यक्ती आहात. God said, देव म्हणाला, Caleb, my Caleb is of a different spirit. माझा कालेब निराळा आत्मा त्याच्यामध्ये वस्ती That करतो. means, see, when he's saying that my Caleb has a different spirit, he's speaking about the heart condition of Caleb. याचा अर्थ काय, जेव्हा परमेश्वर म्हणला की कालेबाच्या ठाई निराळा आत्मा आहे, म्हणजे कालेबाच्या ठाई निराळा हृदय आहे. Something different he has. काहीतरी निराळेपणा आहे. He has recognized something. आणि त्यांनी ते ओळखून घेतले की त्याच्यामध्ये काय निराळेपणा आहे. Others did not. इतरांनी नाही समजून घेतलं. Others said we are going to die. इतर लोक म्हणले की आम्ही नक्की मरणार. Caleb said we are not going to die. कालेब म्हणला की आम्ही नाही मरणार. If God is pleased with us, जर देव आपल्यावर प्रसन्न He असेल will give us the land. तर मग तो आपल्याला तो देश देईल. He is of a different spirit. तो निराळ्या आत्म्याचा आहे. There are different people even among Christians. ख्रिस्ती लोकांमध्ये देखील निराळे लोक आहेत. Some are tapping the energizing power, others are not tapping the काही energizing लोक ती power. ऊर्जा शक्ती घेतात, काही लोक काहीच घेत नाही. Amen. Okay? Yeah, we sing that God is with us. They- God is dwelling in my heart. He and I are one. All is joy He gives to me and all that. See, they are saying God is dwelling in my heart. ते बोलतात खरं की देव माझ्या हृदयामध्ये वस्ती But करतो. does He really dwell? परंतु खरोखर वस्ती आहे का देवाची, पहा ना. If He dwells, then you need to tap His power. आणि जर देवाची वस्ती असेल तर त्याचं सामर्थ्य घ्या. People talk about the demons so much that they'll talk less about God. लोक दुरात्म्याविषयी एवढं बोलतात आणि देवाविषयी फार कमी. They say, इथं शैतान आहे, तिथं शैतान आहे, इथं सगळीकडे शैतान आहे, देव कुठंच नाही आहे. How can it be? कसं काय असं शक्य आहे? We are glorifying the devil. आपण सैतानाचा उदो करतो. We have to glorify God. आपण आपल्या जिवंत देवाचा गौरव केला You पाहिजे. need to get angry with the devil. सैतानाला पाहिलं, सैतानाविषयी विषय निघाला की आपण संताप आला पाहिजे. You should get angry. तुमची तळपायाची आग अशी मस्तकात गेली पाहिजे. Get behind me, Satan. चल माझ्या मागे हो सैताना, Get behind me. माझ्या मागे हो. Praise the Lord. हालेलुया. Because the devil is ruining our life. कारण सैतान आपल्या जीवनाचा समूळ नाश करत आहे. All the trouble that has come, it is because of him. हे सगळे त्रास जे आलेले आहेत ते सैतानामुळे आलेत. How can we sit with him? मग आपण त्याच्या सोबतच कसं काय बसू शकतो? Praise the Lord. हालेलुया. Amen. Amen. This great power that you carry inside of you जे अपार सामर्थ्य तुम्ही स्वतःच्या ठाई घेऊन फिरत आहात, has the power to conquer over every situation of your day-to-day life. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची शक्ती त्या सामर्थ्यामध्ये आहे. Amen. Amen. But it does not lie on the Holy Ghost alone. परंतु केवळ पवित्र आत्म्यावर हे अवलंबून नाही. Amen. Amen. It depends on you whether you take the help. तर तुमच्यावर देखील अवलंबून आहे की तुम्ही ती मदत स्वीकारता का. Because Holy Spirit is not only a comforter, Holy Spirit is a helper. कारण पवित्र आत्मा केवळ सांत्वनहार नाही तर तो मदतगार देखील आहे. Amen. Amen. If you don't take His help, He will not help you. जर पवित्र आत्म्याची मदत तुम्ही घेतली नाही तर तो तुम्हाला मदत करणारच नाही. Amen. Amen. A helper, if a helper is standing and I am only trying to pick up things like that helper doesn't come. जर बाजूला मदतनीस आहे आणि मी 50 किलोचं ओझं स्वतः घेत आहे, प्रयत्न करत आहे, मदतनीस काहीच नाही करणार जर मी त्याला विचारलं नाही You तर. see the laborers. तुम्ही कामगार पहा ना. काहीतरी काम त्यांना दिलं, काय हे इथनं उचलून तिकडं सगळं आणायचं त्या बाजूला. He will take one slowly, he will keep it. And तो then एक- when you हळूहळू. start doing it, he will sit down. आणि जर तुम्ही ते काम हाती घेतलं की तो असा बाजूला बसेल. तो काही नाही करणार, तो काय नाही करणार. तो उचलणार पण नाही. उचललं तर असं थोडंसं करणार. 90% you are carrying, 10% 90% तुम्ही ओझं घेताय, 10% तो घेतोय, फक्त नावाला हात लावतोय. See,
helper. He is a helper. तो आपला मदतगार आहे. You take his help. तुम्ही त्याची मदत घ्या. It depends whether you take 10%, 50%, 90%, 100% तर हे help. तुमच्यावर देखील अवलंबून आहे की तुम्ही 10% घेत आहात, 20% घेत आहात का 100% मदत घेत आहात. Some take only 5% help. काही लोक फक्त 5% मदत घेतात. 95% they themselves do it. 95% स्वतःच्या बळावर करण्याचा प्रयत्न करतात. There are others who take 95% help and they do only 5%. Praise God. आणि असे काही आहे लोकांचा गट की जे 95% पवित्र आत्म्याकडून मदत घेतात, 5% स्वतः करतात. अशा लोकांसाठी देवाला धन्यवाद. You tell me why two people are different in their faiths? का बरं तुम्ही सांगा, दोन लोक आपापल्या विश्वासामध्ये का निराळे Why they आढळतात? are so different in their workings? त्यांच्या कामामध्ये देखील का निराळेपण दिसतं? See, even in their faith they are different. त्यांच्या विश्वासाच्या प्रमाणामध्ये देखील ते निराळे Why आढळतात. don't we all have the same kind of God in us? का बरं आपल्या प्रत्येकामध्ये तोच देव आहे ना? We have the same Holy Spirit in us. आपल्यामध्ये तोच पवित्र आत्मा आहे. Why some are strong, others are weak? मग असा का फरक आढळतो की एखादा कोणीतरी प्रभूमध्ये बलवान आहे आणि दुसरा फार दुर्बल आहे? It does not entirely depend on God. तर केवळ हे देवावर अवलंबून नाहीये. Amen. Amen. It does not entirely depend on the Holy Spirit. आणि केवळ पवित्र आत्म्यावर हे अवलंबून नाहीये. It depends on the development of our spirit man. तर आपला अंतर्मानव आपण कशा प्रकारे विकसित करतो यावर अवलंबून आहे. Praise God. Because Amen. God dwells in your spirit. कारण देव कुठे वस्ती करतो? तुमच्या अंतर्यामात, तुमच्या आत्म्यामध्ये. He dwells in your spirit. तुमच्या आत्म्यामध्ये देवाची वस्ती आहे. See, it does not dwell in your soul. तो तुमच्या जीवामध्ये वस्ती नाही करत. Your soul has to be trained by the word of God. देवाच्या वचनाद्वारे आपल्या जीवाला आपण प्रशिक्षण देण्याची गरज असते. Amen. Amen. What about the flesh? मग आता देहाचं काय? Flesh means sarx. In Greek, it's called sarx. The flesh has to be crucified. तर आता देहाला वधस्तंभी खिळण्याची गरज आहे. Amen. Amen. The mind has to be renewed with the word of God. देवाच्या वचनाने आपल्या मनाचं नूतनीकरण केलं पाहिजे. And the spirit man has to be developed by the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या साह्याने आपला अंतर मनुष्य आपण विकसित करण्याची गरज आहे. God does not speak anywhere but to your spirit. आणि देव कुठेही बोलत नाही, केवळ तुमच्या अंतर्यामात बोलतो. How much you develop your spirit man will prove how much strong a person is. तर जितके जास्त तुम्ही आपला अंतर्मानव विकसित करताल तेवढं बाहेरून दिसेल की प्रभूमध्ये तुम्ही किती बलवान आहात. Praise the Lord. Amen. If you have not developed the spirit man, you will be weak. जर अंतर्मानव आपण विकसित केला नाही तर निश्चितच तुम्ही दुर्बल राहताल. Like there are two students जसे दोन विद्यार्थी आहेत with similar IQ. आणि दोघांची चाणक्य शक्ती एकच आहे. Both have got the same kind of books to study. आणि दोघांकडे एकाच प्रकारचं पुस्तक आहे अभ्यास करायला. Both have got the same books. दोघांकडे एकाच प्रकारचं Same पुस्तक IQ. आणि दोघांकडे तीच बुद्धी सामर्थ्य Both have the same time exam. आणि एकाच वेळेला दोघांची परीक्षा It's about 15 days later. आणि 15 दिवस पुढे. And then मग after the exam, परीक्षा झाल्यानंतर one passes, the other fails. एक जण पास होतो आणि दुसरा नापास. What went wrong? काय काय झालं? काय Both had चुकलं? equal time. दोघांकडे समान वेळ Both had equal kind of books. आणि दोघांकडे तीच पुस्तकं Both had the same set of IQ. आणि दोघांकडे तेच बुद्धी सामर्थ्य. But why one passed, another failed? परंतु एक पास झाला आणि दुसरा नापास झाला. What हा went फरक का? wrong? कुठे कुठे There was चुकलं? nothing wrong with the IQ. त्या बुद्धी सामर्थ्यामध्ये काही Nothing फरक wrong with चुकलं the नाही. books and the timing. किंवा पुस्तकामध्ये आणि 15 दिवसाचा कालावधी उरला होता त्यामध्ये काही चुकीचं नव्हतं. One fellow studied and studied and studied and developed his mind. एकाने काय केलं, अभ्यास करून 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 आपल्या बुद्धी सामर्थ्याला भरलं. The other fellow kept it under the pillow and slept on it every day and आणि night. आणि दुसऱ्याने काय केलं, तेच पुस्तक आपल्या उशीखाली ठेवलं आणि आपल्या बुद्धीला आराम दिला आणि झोपला. See, that is the difference. हा फरक. So what is the difference between one person growing strong in the Lord, the other person becoming weak in the Lord? तर मग आता आपल्याला समजलं का की एखादा व्यक्ती प्रभूमध्ये वाढत आहे आणि एखादा व्यक्ती दुर्बल होत आहे, त्याच्यामध्ये का फरक We all असतो? have the Bibles. आपल्या सर्वांकडे बायबल आहे. Each one of you has a Bible. प्रत्येकाकडे बायबल आहे Each one of us has Jesus. आणि प्रत्येकाकडे येशू आहे. Each one of us has the Holy Spirit. प्रत्येकामध्ये पवित्र आत्मा आहे Each one has got God. आणि प्रत्येकामध्ये देव आहे. Each one of us has 24 hours only. प्रत्येकाकडे केवळ 24 तासच आहेत. Amen. Amen. Yet, तरी there are people who are tapping the power of the Holy Spirit. असे काही लोक आहेत
जे पवित्र आत्म्याकडून खूप 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 ऊर्जा शक्ती They are घेतात developing their inner man. आणि आपला अंतर्मानव ते दिवसेंदिवस विकसित They करत are आहेत. reading the Bible every day. रोज बायबलचं अध्ययन करतात, They are seeking the Lord every day. रोज झटून प्रभूचा शोध करतात, Every morning they only seek the Lord. रोज सकाळी उठतात आणि देवा समक्ष जाऊन बसतात. When you seek the Lord आणि जेव्हा तुम्ही प्रभूला शोधता in the morning, सकाळी, the whole day will be beautiful. संपूर्ण दिवस तुमचा आनंदमय I'm जाईल. not saying attacks will not come. मी असं म्हणत नाही की हल्ले होणार नाही, Attacks will come, हल्ले होतील, but you shall overcome. परंतु त्या हल्ल्यांवर तुम्ही मात कराल. Because you have met God. कारण तुम्ही कोणाला ऐऱ्या गैऱ्याला भेटून आला नाही, जिवंत देवाला भेटून आला. You met God. तुम्ही देवाला भेटून You आलाय. have developed your spirit man. तुम्ही आपला अंतर्मानव विकसित करून आलाय. And so if anybody says anything, it doesn't matter to you. आणि मग कोणी तुम्हाला काही जरी बोललं तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. You know, when I used to attend the Roman Catholic Church, जेव्हा मी रोमन कॅथलिक चर्च मध्ये जायचो we used to sing this song. तेव्हा आम्ही हे गीत गायचो, God is dwelling in my heart. देव माझ्या हृदयामध्ये But we वस्ती never करतो. understood it. परंतु त्याचा मर्म आम्हाला कधी We समजलं नाही. never thought that God really stays in our heart. आम्हाला असं कधी गहनता वाटलीच नाही की खरोखर देव आमच्यामध्ये वस्ती करू नये. Amen? Amen. Because we were कारण not born again. आमचा नवीन जन्म झालाच नव्हता. Our spirit was not united with the Holy Spirit. आमच्या आत्मा जिवंत देवाच्या आत्म्यासोबत संयुक्त झाला नव्हता. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, everything depends on the development of your spirit man. सर्व काही अवलंबून आहे तुमच्या अंतर्मानवाच्या विकासावर. Amen? Amen. Haven't you heard some parents say, कधी आई वडिलांना तुम्ही असं बोलताना I ऐकलंय have ना, given my son every book to study, मी माझ्या मुलाला सगळे पुस्तकं दिले अभ्यासाला, yet this fellow failed. तरी देखील हा नापास होते. Look at that fellow, he has no books, he studies under the street lamp, yet he passed. आणि तो मुलगा पहा, ते रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करतो, त्याच्याकडे पाहिजे तेवढी पुस्तकं देखील नाहीये, तरी देखील तो पास झाला. See, one made efforts, the other didn't take any efforts. एकाने प्रयत्न केले, कष्ट केले, दुसऱ्याने काहीच कष्ट घेतले Praise the Lord. नाही. Amen. How much you take effort will show where you stand in the sight of God. तर जेवढे कष्ट तुम्ही घेताल त्यावरून दिसून येईल की देवाच्या नजरेमध्ये तुम्ही कोणत्या स्थानावर आहात. Praise the Lord. Amen. Always be conscious. नेहमी जाणीव ठेवा Jesus is in me. की येशू माझ्यामध्ये आहे, Jesus is in me. येशू माझ्यामध्ये आहे, God is in me. देव माझ्यामध्ये आहे, God is with me. देव माझ्या सोबत आहे. Nothing will go wrong in my life. माझ्या जीवनामध्ये काही वाईट घडणार नाही. Praise the Lord. Amen. Even when you sin, आणि जरी तुम्ही पाप केलं don't get too much worried about it. तरी त्याविषयी जास्त चिंताक्रांत होऊ नका. I'm sorry, Lord. प्रभू मला माफ कर. Because Jesus died for you for that particular sin 2000 years back. कारण त्या विशिष्ट पापासाठी 2000 वर्षापूर्वीच येशू तुझ्या खातर मरण पावलाय. Amen. The Amen. sin that you committed today, He has dealt with it 2000 years back. जे पाप तुझ्या हस्ते आज घडलं आहे त्याविषयी कारभार 2000 वर्षापूर्वीच झालेला And आहे. feeling so miserable about it is not the issue. तर त्याविषयी दयनीय वाटणे म्हणजे हा काय मुख्य विषय नाहीये. You know, see, some people, they become, they feel that now since I have sinned, I have to take 10 more minutes to ask for forgiveness. तर आता काही लोकांना वाटतं की आता माझ्या हस्ते पाप घडले तर पुढचे 10 मिनिटं मला आहे ना पापांची क्षमा मागायला घ्यावं लागेल. See, for God, when you sin, if you ask for forgiveness 1 minute or 10 minutes doesn't make any difference for God. देवाजवळ तुम्ही 1 मिनिटाची क्षमा मागा किंवा 10 मिनिटाची क्षमा मागा, त्यामुळे देवाला काही फरक पडत Because नाही. He said, I had already paid for it 2000 years back. कारण प्रभू म्हणतो की 2000 वर्षापूर्वीच तुझ्या पापाचं प्रायश्चित झालेलं आहे. But see, it is good. You feel guilty, it is good. परंतु दोषी भावना तुम्हाला वाटत असेल, चांगली गोष्ट The आहे day तुमच्या you बाजूने. stop feeling guilty about your sin, it is dangerous. ज्या दिवशी तुमच्या पापांविषयी तुम्हाला जाणीव होणं थांबेल, दोषी भावना थांबेल, त्या दिवशी मग धोका. It's Amen. dangerous for you. हे As long as तुमच्यासाठी you have the धोकादायक आहे. conviction of your sin, you are still in line with God. पापाची जाणीव जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये होत राहील, लक्षात ठेवा की देवाबरोबर सरळ मार्गामध्ये तुम्ही आहात. Amen. Amen. That's why Paul continuously used to remind the people, Christ in you, the hope of glory. Christ in you, the hope of glory. Christ in you, the hope of glory. म्हणून पॉल वारंवार लोकांना आठवण करून देत होता, ख्रिस्त येशू तुझ्यामध्ये गौरवाची आशा, ख्रिस्त येशू तुझ्यामध्ये गौरवाची आशा. 1 Thessalonians 5:28. 1 थेसलनी 5:28. Paul says, the Paul- grace of our Lord Jesus Christ be with you. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा बरोबर असो. 1 थेसलनी 5:28. See, he always did that. नेहमी त्यांनी असं केलं. This was his typical kind of giving greetings to his church.
तर आपल्या मंडळीला एक विशिष्ट प्रकारची शैली होती पौलाची की आपल्या मंडळीला त्यांनी अभिवादन The करावे. grace of our Lord Jesus Christ be with you. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा बरोबर असो. What a wonderful way to begin, with the church service. तर मंडळीची सेवा चालू करताना किती अद्भुतरित्या त्यांनी चालू केली पहा. Amen. It's wonderful to say the grace of the Lord Jesus Christ is be with किती you. with अद्भुत all of आहे you. असं बोलायला की तुम्हा What a सर्वांसोबत प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा असो. किती अद्भुत वाटतं. Otherwise, if I just come here and say, जे पाप केले सगळ्यांवर श्राप बसणार आता आज रात्री. See, I mean, it puts in a very different frame of mind. मग मनाचा दृष्टिकोन फार बदलतो त्यामुळे. See, in 2 Thessalonians 3:18, 2 थेसलनी 3:18 he wrote, what does he write? तिथे काय लिहित आहे पहा. The grace of our Lord Jesus Christ be with you all. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. See, he loved that thing to say continuously. The म्हणजे grace, 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 grace. तर अशा प्रकारे कृपेचं वर्णन करायला त्याला फार आवडायचं. Praise कृपा God. कृपा कृपा. We all need grace. आपल्याला प्रत्येकाला कृपेची गरज By आहे. grace we have been saved. By grace we shall go to heaven. कारण कृपेने आपलं तारण झालं आहे. कृपेनेच आपण स्वर्गात जाणार In आहोत. 2 Timothy 4:22, 2 तिमोथी 4:22 you know what he wrote? तिथे काय लिहिलं पहा. The Lord Jesus Christ be with your spirit. प्रभू तुझ्या आत्म्याबरोबर असो. See, हालेलुया. the Lord Jesus Christ be with your spirit. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. See, not with your mind, तुझ्या मनाबरोबर नव्हे. not with your body. तुझ्या शरीराबरोबर नव्हे. See, with your body you connect the physical. शरीराने आपण शारीरिक संपर्क साधतो. With the mind you connect the mental world. मनाने आपण मानसिक जगामध्ये जातो. With the spirit you connect God. परंतु आत्म्याने आपण कोणाशी संपर्कात येतो? देवासोबत. Amen. Amen. God speaks to your spirit. देव तुमच्या आत्म्यासोबत बोलतो. And so he says, let the Lord Jesus Christ be with your spirit. आणि म्हणून तर पौल म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. Just because the Lord Jesus Christ is with your spirit, you can enter the heavenly Jerusalem. आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर आहे म्हणून तू स्वर्गीय यरुशलेम नगरीमध्ये आज प्रवेश करत See, आहे. if God is with your mind, जर देव तुझ्या मनासोबत असेल none of us can go to heaven. तेव्हा आपल्यापैकी एकही जण स्वर्गामध्ये जाणार नाही. Because mind is related to only the mental world. कारण मन कशाशी निगडित आहे? फक्त मानसिक जगाशी. Body is limited to the natural world. आणि जे शरीर आहे त्याला मर्यादा फक्त नैसर्गिक जगाबरोबर आहे. Only the spirit is connected to the spiritual world. केवळ जो आत्मा आहे तो आध्यात्मिक संपर्कामध्ये देवासोबत And so आहे. when God is with your spirit, आणि म्हणून जर देव आपल्या सोबत आहे, He takes आपल्या your spirit आत्म्यासोबत, to heaven. तर आपला आत्मा तो स्वर्गामध्ये घेऊन जात Praise आहे. God. Amen. He takes your spirit to heaven. तर आपल्या आत्म्याला तो स्वर्गाच्या रस्त्याने स्वर्गात घेऊन जात आहे. Otherwise, you will never find the road to heaven. नाहीतर मग स्वर्गाचा मार्ग तुम्हाला कधीच सापडणार नाही. Amen. Amen. The Jews were finding it difficult. How come Jesus says, I'm coming from heaven and I'm going to heaven? यहुद्यांना हे कोडं पडलं होतं की येशू कसं काय म्हणतो की मी स्वर्गातून आलो आहे आणि मी स्वर्गात जात आहे. And that's why they inquired, where is your father? आणि मग त्यांनी चौकशी केली, तुमचा पिता कुठे? Jesus said, you don't know me, nor do you know my father. मग येशू म्हणाला, तुम्ही मला ओळखत नाही, तुम्ही माझ्या पित्याला देखील In ओळखत John नाही. 8, योहान 8 मध्ये somewhere in 21 it is written. कुठेतरी 21वे वचन. And he said, आणि you तो don't म्हणाला, know me, you don't know my father. तुम्ही मला देखील ओळखत नाही, माझ्या पित्याला देखील ओळखत If नाही. you had known me, you would have known my father. जर तुम्ही मला ओळखलं असतं तर माझ्या पित्याला देखील ओळखलं If you had असतं. known my father, you would have known me. जर माझ्या पित्याला तुम्ही ओळखलं असतं तर तुम्ही मला देखील ओळखलं I असतं. and my father are one. मी आणि माझा पिता एक आहोत. Praise God. Hallelujah. And he said, आणि तो म्हणाला, I am going मी जात आहे and you shall seek me. आणि तुम्ही मला शोधाल. Read John 8:21. Is it योहान there? 8:21. Yes. हालेलुया. यानंतर तो पुन्हा त्यांना म्हणाला, मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल. Yes. तुम्ही आपल्या पापात मराल. मी जिथे जातो तिथे तुम्ही येऊ शकत नाही. Where I go, you cannot come. मी जिथे जातो तिथे तुम्ही येऊ शकत नाही. You cannot come. तुम्ही येऊ शकत नाही. You will die in your sins. तुम्ही आपल्या पापात मराल. See, when people are dying with their sins, they cannot go to heaven. जेव्हा लोक आपल्या पापात मरतात त्यांना स्वर्गात जाता येत नाही. He straight forward told them this truth. सरळ सोड प्रभू येशू ख्रिस्तांनी हे सत्य त्यांच्या पुढे ठेवलं. I'm going my way. Yes. मी read. माझ्या यानंतर तो पुन्हा त्यांना म्हणाला,
मी माझ्या मार्गाने निघून जातो. I'm going my way. मी माझ्या मार्गाने निघून जात आहे And you shall seek me. आणि तुम्ही माझा शोध कराल And further. आणि तुम्ही आपल्या पापात मराल And you will die in your sins. आणि तुम्ही आपल्या पापात मराल. Yes. मी जिथे जातो तिथे Where I am तुम्ही- going, you cannot come. मी जिथे जातो तिथे तुम्ही येऊ शकत नाही. They cannot come. ते येऊ शकत नाही. Sin cannot find place in heaven. पापाला स्वर्गामध्ये बिलकुल स्थान नाहीये. Unless sin is dealt with, a man cannot go to heaven. जोपर्यंत त्या मनुष्याच्या जीवनामध्ये पापाचा पूर्ण कारभार होत नाही त्या मनुष्याला स्वर्गात स्थान नाही. Unless Jesus is with our spirit, we cannot find the road to heaven. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आत्म्यासोबत सहवास करत नाही स्वर्गाचा रस्ता आपल्याला कधीच सापडणार नाही. He told them point blank, आणि तो सरळ सोट मुद्देसूद त्यांना my म्हणाला, Father is not in you, I am not in you, you cannot come with me to heaven. माझा पिता तुमच्यामध्ये वस्ती करत नाही, मी तुमच्या अंतर्यामामध्ये नाही, त्यामुळे स्वर्गाचे दार तुमच्यासाठी बंद आहे. And you तुम्ही will येऊ die शकत in नाही. your sins. आणि तुम्ही आपल्या पापात मराल. Praise the Lord. आमेन. Is Jesus inside of you? येशू तुमच्यामध्ये आहे ना? Is God inside of you? देव तुमच्यामध्ये आहे Is ना? Holy Spirit inside of you? पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे ना? Finished. मग बस We are on संपलं. the way to heaven. तर आपण आता कोणत्या मार्गावर आहोत? स्वर्गाच्या. Either you die for your sins or allow Jesus to die for your sins. एक तर तुम्ही आपल्या पापात मरा किंवा मग येशूला परवानगी द्या की प्रभू माझ्या पापांसाठी तू मरण सोस. Which is easier? आता सोपं कोणतं ते तुम्ही निवडा. See, it is so easier to say, Jesus, you die for my sins. किती सोपं आहे ना, प्रभू येशू माझ्या पापांसाठी तू मरण सोस. Instead of saying, put me on the cross. असं म्हणण्याच्या ऐवजी की मला वधस्तंभी खेळा. But the world is saying, परंतु जग म्हणत आहे we don't need the blood of Jesus. आम्हाला येशूच्या रक्ताची गरज नाही. By my righteousness, I will go to heaven. माझ्या नीतिमत्तेने मी स्वर्गात जाणार. What righteousness? कोणती नीतिमत्ता? What is the standard of righteousness then? नीतिमत्तेची पातळी काय आहे? I asked one fellow, मी एका व्यक्तीला विचारलं, are you going to go to heaven? तू स्वर्गात जाणार आहे का? He said, yes. तो म्हणाला हो. I said, on what basis? मी म्हणलं कोणत्या आधारावर? I am doing lots of punyai, kai whatever, मग तो good म्हणाला works. की मी खूप चांगले कर्म करत आहे, पुण्याई करत आहे. I gave food to the people, clothes to the poor. I did this, I did that. मी लोकांना, गरिबांना अन्न, दान, कपडे वाटप सगळं केलं आहे. That's why I'll go to heaven. त्यामुळे मी स्वर्गात जाणार. But I said, what is the standard required? मग मी म्हणालो की स्वर्गात जाण्यासाठी काय गुणवत्ता लागते, काय पातळी? How many clothes you need to distribute that you can get a place in heaven? एकूण किती कपड्यांचे जोड तुला द्यावं लागेल ज्यामुळे स्वर्गामध्ये तुझं स्थान शिक्कामोर्तब होईल, तू मला सांग. तो म्हणतो ते मला माहित नाही. तो म्हणाला मला माहित नाही. How many poor people I need to feed to go to heaven? किती गरिबांना मला अन्नदान द्यावं लागेल ज्यामुळे स्वर्गात माझं स्थान निश्चित होईल. If you say you have given to 1,000 people, जर तुम्ही म्हणत असाल 1000 गरिबांना मी दिलं, and what if the heaven's requirement is 1,001? आणि स्वर्गाची जर गरज असेल की 1001 लोकांना दिल्याशिवाय स्वर्गात प्रवेश निषेध, झालं ना, फक्त एकाला तू नाही दिलं म्हणून मग- गमावलं. See, what is the standard? मग पातळी काय आहे खरी? Nobody knows. कोणालाही ठाऊक नाही. They are just assuming. ते फक्त तर्क वितर्क करतात. काहीतरी आम्ही केलं तर बहुतेक मिळणार, पण काय माहित नाही मिळणार. Our standard is Jesus. आपली पातळी, आपली गुणवत्ता येशू आहे. Believe in the Lord Jesus Christ and you shall be saved, you and your household. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे तारण होईल आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. Praise God. Hallelujah. Simple mathematics. अगदी साधं गणित आहे. Does that mean we don't need to do good works? याचा अर्थ आहे का की आपल्या हस्ते सत्कार्य घडले नाही पाहिजे? Yes, we do it. आपण करतो, आपण केलं पाहिजे. We don't do it to achieve salvation. We do it because we have salvation. आपण तारण प्राप्तीसाठी सत्कार्य करत नाही, तारण प्राप्ती आपल्याला अगोदर मिळाली म्हणून आपण सत्कार्य करत आहोत. Praise God. Hallelujah. Because the goodness of the Lord is in us. कारण देवाचा चांगुलपणा आपल्यामध्ये उतरलाय. The love of God is in us. देवाचं प्रेम आपल्यामध्ये आहे. And so that love constrains us to do त्यामुळे it. ती प्रीती आपल्याला गळ घालते सत्कार्य करण्यासाठी. If you are doing good works to go to heaven, then you will not get heaven. स्वर्गामध्ये जाण्यासाठी जर का मुद्दामून तुम्ही सत्कार्य करत असाल तर मग लक्षात ठेवा स्वर्गात जाता येणार नाही. You do good works because you are saved. तुमचं तारण झालंय म्हणून तुम्ही सत्कार्य करा. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Jesus
straight up told them, you are going to miss eternal life. येशू ख्रिस्त सरळ सोड त्यांना म्हणला की सनातन जीवन तुम्ही गमावणार आहात, Because God is not dwelling in your spirit. कारण देव तुमच्या अंतर्यामामध्ये वस्ती करत नाहीये. Same kind of thought he shared with his disciples also. आणि त्याच प्रकारचे विचार त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले. In John 13 verse 36. आणि योहान 13:36 आपण उघडूया. Simon Peter said unto Jesus, Lord, where do you go? Jesus answered saying, where I go, you cannot follow me now, but you shall follow me afterwards. योहान 13:36. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी आपण कुठे जाता? येशूने उत्तर दिले, मी जिथे जातो तेथे तुला आत्ता माझ्या मागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील. नंतर तू येशील. हे ज्यूज नाहीच येणार, पण तू नंतर येणार. हालेलुया. Did you see the difference? तुम्ही पाहिला किती फरक? Some will die in their sins, they will not come to me, but disciples, you will follow me afterwards. का कोणीतरी असे आहेत जे आपल्या पापामध्ये मरणार आणि माझ्या मागे येणार नाही, परंतु जे तुम्ही माझे शिष्य आहात तुम्ही नंतर माझ्या मागे येणार. See the two contradicting statements here. पहा किती दोन असे विरोधात्मक विधान But it is आहेत, not contradiction. परंतु ते खरं तर विरोधात्मक नाहीये. It is showing us two kind of responses from two groups of people. दोन लोकांच्या गटामधून मिळणारा दोन प्रकारचा प्रतिसाद याचा उलगडा आपल्याला यामध्ये दिसतो. The Jews did not want to believe Jesus as the Messiah. यहुद्यांची इच्छाच नव्हती की येशूला आपला मसीहा मानावा, And so they will die in their sins. त्यामुळे ते आपल्या पापामध्ये मरणार. The disciples believed in the Lord Jesus Christ. शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. And Peter said, आणि पेत्र म्हणाला, Lord, प्रभूजी तू म्हटलं तू वर जाणार, पण आम्हाला रोड माहित नाही ना, कसं जायचं वर. Jesus said, don't worry. येशू म्हणाला, काळजी करू नको I will पेत्रा, go now. मी आता जातो. Later on, the Holy Spirit will take you to that way. आणि मग मागाहून पवित्र आत्मा येईल आणि तुला त्याच मार्गाने घेऊन येईल. And it happened. आणि तसं On the घडलं. day of Pentecost, the Holy Spirit came inside of them. 50व्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्या मध्ये आला उतरून. Amen. Amen. And Stephen saw the Lord Jesus Christ. आणि स्टेफनाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिले. When he was being stoned, जेव्हा त्याला धोंडमार झाली, he saw Jesus standing. त्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. Receive my spirit. आणि तो म्हणाला की माझ्या आत्म्याला स्वीकार. Suddenly he went up to heaven. मग अचानक त्याचं स्वर्गारोहण झालं, तो Why? स्वर्गात गेला. का? Because God was in him. कारण देव त्याच्यामध्ये होता. God is in you. देव तुमच्यामध्ये आहे. Don't worry whether you die today or tomorrow, after 100 years, you will go straight to heaven. म्हणून काळजी करू नका. तुम्ही आज मराल का उद्या मराल का 100 वर्षांनी मराल, कधीही मराल, परंतु थेट स्वर्गात जाताल. Praise the Lord. हालेलुया. See, to them he said, you will die in your sins. त्यांना तो म्हणाला की तुम्ही आपल्या पापात मरा And you cannot follow me. आणि तुम्ही माझ्या मागे येताच येणार नाही But to तुम्हाला. Peter he said, परंतु पेत्राला म्हणाला, you will follow me, तू माझ्या मागे येशील, but not now, परंतु आता नाही, but later. मागाहून. And see, later they were saved and they went to heaven. आणि नंतर त्यांचं तारण झालं आणि त्यांना स्वर्ग प्राप्ती मिळाली. And their 12 names are written on the walls of this city of Jerusalem. आणि यरुशलेम नगरीच्या कोटावर त्यांचे 12 नावं लिहिलेत आज. If I have time, I will speak on the 12 apostles also, because their names are not written on the gate, but on the walls of the city of Jerusalem. माझ्याकडे जर वेळ असेल तर 12 प्रेषितांविषयी देखील मी तुम्हाला उलगडा करून सांगेल. दारावर त्यांची नावं नाहीयेत, परंतु भिंतींवर त्यांची नावं आहेत. Praise God. And so if you study their characteristics also, you will be the best bride of Christ. तर त्यांचा चारित्र्याचा अभ्यास जरी तुम्ही केला ना, की तुम्ही मग प्रभू येशू ख्रिस्ताची सर्वोत्तम वधू बनाल. Praise God. हालेलुया. Amen. Amen. We have all got God in us. आपल्या प्रत्येकामध्ये देवाची वस्ती You have आहे. the greatest treasure in your heart. तुमच्या हृदयामध्ये भला मोठा खजिना आहे. Greatest treasure the world has ever seen. जगाने कधी पाहिला नाही, त्यांना कधी मिळाला नाही असा खजिना तुझ्यामध्ये आहे. Amen. The world Amen. is trying to live without this treasure. आणि जग प्रयत्न करत आहे या खजिन्या वाचून जगण्याचा. They are trying to live. ते जगण्याचा प्रयत्न करत आहे And they think they have life. आणि त्यांचा असा विचार आहे की आम्हाला जीवन मिळालं. But परंतु आपण we may not live a lavish kind of life like the world. जगासारखं आपण समृद्धीमध्ये ऐश्वर्यामध्ये कदाचित जीवन जगणार नाही. But we have the greatest treasure. परंतु भला मोठा सर्वात मोठा अनमोल खजिना माझ्यामध्ये आहे. Praise the Lord. The हालेलुया. world considers us as second-rate people. आणि जग काय मानते की अरे दुय्यम दर्जाचे लोक आहेत. हे काय यांना काय पुढे जायचंच नाही जगात. Yeah, people say that. लोक असं म्हणतात. ख्रिस्ती लोकांना सुट्टी पाहिजे असतं, ख्रिस्ती लोकांना चर्चला जायला लागतं, संडे म्हणजे
चर्चला आमच्यासारखं पार्टी करत नाही, पिक्चर बघत नाही, दारू पित नाही, काय नाही, काय त्यांचं जीवन. They say like that. असं बोलतात ते. So they think these are all second raters. तर मग ते म्हणतात हे दुय्यम दर्जाचे लोक आहेत. But let trouble start. पण त्रास येऊ द्या. Let trouble start with the doctors and the lawyers and the neighbors and the enemies. त्रास येऊ द्या डॉक्टरांसोबत, मग वकील, मग शेजार पाजारचे, मग शत्रू, चारी बाजूने शत्रू. Then they will come running to you. मग धावत पळत ते तुमच्याकडे येतील. Tell me about your God. तुमच्या देवाविषयी मला सांगा ना. Tell me about your God. तुमच्या देवाविषयी मला सांगा ना. See, we may not be great, but the greater one is in us. आपण कदाचित श्रेष्ठ नाही, परंतु जो श्रेष्ठ आहे तो आपल्यामध्ये आहे. Praise the Lord. Hallelujah. We are the greater one. We are not great, but we are the greater one inside us. आपण श्रेष्ठ नाहीये, परंतु जो सर्वात श्रेष्ठ आहे तो माझ्यामध्ये आहे. Praise God. Hallelujah. So develop your spirit man every day. तर रोज आपला अंतर्मानव विकसित The करा. Lord is within you. प्रभू येशू तुमच्यामध्ये आहे. Whatever the Holy Spirit needs you to do, do it. जे पवित्र आत्म्याकडून करण्याची गरज आहे ते सर्व तुम्ही करा. Amen. Amen. Every morning I say, Lord, Holy Spirit, tell me. रोज सकाळी मी प्रभूला म्हणतो, पवित्र आत्म्या तू मला सांग, Lead me. मला मार्गदर्शन कर, Guide me. मला चालव, Show me where I went wrong. मी कुठे चुकलो ते मला दाखव, Guide me, Lord. मला मार्गदर्शन I कर. don't want to do wrong, मला Lord. चुकीच्या गोष्टी I करायच्या want to नाहीत. do right, मला Lord. सरळ गोष्टी करायच्या. Every day say it. रोज असं बोला. Maybe God may not answer you that same day, कदाचित त्याच दिवशी प्रभूचं उत्तर तुम्हाला मिळणार but नाही. one day He will say, this fellow is every day asking me, let me guide him in the proper paths of life. परंतु एक दिवस निश्चित प्रभू म्हणेल की रोज मला हा हाक मारतो, रोज मला विचारतो, मी आता त्याला सरळ मार्गाने चालवतोच. See, in the Old Testament, God led the people in different ways. जुन्या करारामध्ये परमेश्वरांनी लोकांना निरनिराळ्या मार्गाने The चालवलं. word of the Lord came, the word of the Lord came, the word of the Lord came. देवाचं वचन त्यांना मिळालं, देवाचं वचन आलं, देवाचं वचन आलं. Because their spirits were not regenerated. कारण त्यांच्या आत्म्याची पुनरुत्पत्ती झाली नव्हती. But in the New Testament, परंतु नवीन our करारात spirits are regenerated. आपल्या आत्म्याची पुनरुत्पत्ती झाली आहे. God has put a new spirit in us. देवाने आपल्यामध्ये नवीन आत्मा घातला आहे. Amen. Amen. And we should be one up than the Old Testament saints. आणि जुन्या कराराच्या भक्तजनांपेक्षा आपण एक पायरी वर असलं We पाहिजे. should do better things than the Old Testament saints. जुन्या करारातील जे संत आहेत त्यांच्यापेक्षा आपण अजून अधिक चांगलं काम करण्याची They गरज only आहे. had the anointing upon them. We have the anointing upon us, inside us also. त्यांच्या केवळ मस्तकावर अभिषेक उतरायचा, आपल्या तर मस्तकावर देखील अभिषेक आहे आणि आपल्या मध्ये देखील अभिषेक आहे. Praise God. Amen. See, God in us. देव आम्हामध्ये, Holy Spirit in us. पवित्र आत्मा आम्हामध्ये, Jesus in us. येशू आपल्यामध्ये, Anointing on our head. अभिषेक आपल्या मस्तकावर, Anointing within us. अभिषेक आपल्या ठाई, Jesus with us. येशू आपल्या सोबत आहे, Angels with us. देवदूत आपल्या सोबत, Heavens backing us. स्वर्गाचा पाठिंबा आपल्याला, Full gospel we have got. पूर्ण शुभ वर्तमान आपल्याला मिळालं आहे. What more do we want? अजून काय जास्त हवंय? Praise God. आमेन. See, the Old Testament people didn't have the full gospel. They only had the Old Testament. जुन्या करारातील लोकांकडे पूर्ण शुभ वर्तमान नव्हतं, त्यांच्याकडे केवळ जुना करार होता. Some time back, somebody asked me, काही काळापूर्वी कोणीतरी मला विचारलं, why do some pastors don't even reach the second rung का बरं काही of their पाळक ministry, आपल्या सेवा कार्याचे दुसऱ्या धाव देखील ते तिथपर्यंत पोहोचत नाही का? while कारण others are stepping up higher and higher and higher? आणि इतर लोक अजून आणि अजून अजून आणि अजून उंच जात आहेत. I told them, मी त्यांना while सांगितलं, it is God who determines somebody's office, तो केवळ देव आहे जो एखाद्याचं पद निश्चित करतो. amen, it Amen. is God who determines each one's office, प्रत्येकाचं पद निश्चित करणारा केवळ देव आहे. in the office that one needs to function. म्हणजे ज्या पदामध्ये त्या व्यक्तीने कार्य करावं ते पद निश्चित करणारा देव आहे. But it all depends on one, how much anointing he needs to have to function in that office. आणि दुसऱ्या बाजूने त्या व्यक्तीवर निर्भर आहे की त्या पदामध्ये कारभार करण्यासाठी किती अभिषेक प्राप्त करायचा. Praise the Lord. Amen. See, office can come from God. पद देवाकडून येऊ शकतो, Call can come from God. पाचारण देवाकडून येऊ शकेल, But the anointing to move in that direction and to move upward depends on the anointing and how much you develop your spirit man. तर पाचारणा शोभेल असं चालण्यासाठी, असं वागण्यासाठी आणि असे कामं करण्यासाठी
कितपत अभिषेक हवाय आणि कितपत आपला अंतर्मानव आपण विकसित करतो यावर निर्भर आहे. Are you understanding, people? समजत आहे. That's why two pastors are not the same. त्यामुळे दोन पाळक आपल्याला समान आढळत नाही. One pastor will be on the first rung, another pastor will be on the 10th rung. एक नुकतीच धावायला सुरुवात करत असेल आणि दुसरा धावपट्टीच्या दुसऱ्या टोकापर्यंत Office पोहोचला is the असेल. same. पद सारखंच आहे. Anointing is different. अभिषेकाची पातळी कमी जास्त And आहे. anointing comes when one pays the price. आणि जेव्हा एखादा किंमत मोजतो तेव्हाच अभिषेक उतरतो. So it all depends on the measure of the price you are paying to get that anointing to function in the office that God has given to you. तर देवाने जो कारभार आणि जे पद तुमच्या हाती सोपवलं आहे त्यासाठी तुम्ही किती किंमत मोजत आहात आणि किंमत मोजून किती अभिषेक प्राप्त करत आहात यावर सर्व निर्भर आहे. Praise the Lord. Amen. Like for instance, God may have called you to be a musician कदाचित आता उदाहरण घ्या की देवाने तुम्हाला वाद्य वाजवण्यासाठी पाचारण केलं or a असेल singer. किंवा गायक He has given you that talent. देवाने तुम्हाला ते कला दिली. You need to develop that talent. तर ते कला आपण विकसित करण्याची गरज For आहे that you need to spend some time with God. आणि देवासोबत त्यासाठी काही वेळ घालवण्याची गरज आहे. Amen. Amen. You need to spend time with God. देवासोबत वेळ घालवण्याची गरज आहे. There are good singers, चांगले गायक आहेत but they cannot write their own songs. परंतु स्वतःचे गाणे ते लिहू शकत नाही. Amen. Amen. So that also requires talent from God. त्याला देखील देवाकडून कृपादानाची गरज आहे. But if you परंतु want the anointing on those songs, त्या गाण्यांवर जर तुम्हाला अभिषेक हवा असेल that person should be broken. तर तो व्यक्ती तुटलेला पाहिजे. That person should be on the knees. तो व्यक्ती सतत गुडघ्यावर गेला He has पाहिजे. to spend time in prayer. प्रार्थनेमध्ये त्यांनी खूप वेळ घालवली Then पाहिजे. the songs have effect on the lives of the मग people. त्या गाण्यांचा प्रभाव लोकांच्या जीवनावर पडेल. Amen. Amen. See, in the secular world, it is not like that. जगिक दृष्टिकोना जगातल्या दृष्टीने असं नाहीये They काय. bring out their feelings ते आपल्या भावना व्यक्त करतात in that song. त्या गाण्यामध्ये. And so it all depends on the feelings. तर मग कशावर अवलंबून असतं सर्व भावनांवर. But for us, when we sing, it does not depend on the feelings, it depends on the development of that spirit man, of that singer. परंतु आपल्या बाजूने भावनांवर अवलंबून नसतं. जो गायक आहे त्यांनी आपला अंतर्मानव किती विकसित केला यावर ते अवलंबून आहे. Praise the Lord. Amen. That's why some singers, when they sing, आणि म्हणून काही वेळेला काही गायक जेव्हा गीत गातात it touches you. त्यामुळे तुम्हाला स्पर्श होतो. You start crying. You तुम्ही रडू start लागता. changing. तुम्ही बदलू लागता. Whereas some other people sing, it just tickles your ears. आणि मग काही लोक जर दुसरे असे आले आणि गीत गाऊ लागले की केवळ कानाची खाज जिरते. And for some songs, you say, Christmas ला dance साठी चांगलं आहे. आणि मग काही गाणे ऐकल्यानंतर आपण म्हणतो नाताळसाठी चांगलं गाणं आहे हे. नाचायला चांगलं आहे. नाचायला चांगलं आहे नाताळसाठी. See, I'm not saying all the songs that we dance on, they are not anointed. मी असं म्हणत नाही की ज्या सगळ्या गाण्यांवर आपण नाचतो त्यामध्ये काय अभिषेकच But नाही. some of the songs, they have good beats, isn't it? परंतु काही So you गाण्यांची can use your steps also very beautifully. तर काही गाण्यांची ताल अशी असते की आपले पावलं असा ठेका धरतात. Normally people sing that same old songs. काही साधारण लोक जे असतात की ते जुनच गीत गातात. काय? यीशु दयावान है, यीशु प्यारा है, यीशु आया है, यीशु गया है, यीशु आया है. See all that plain songs they sing. ते सगळे जुनेच गाणे गातात. And so their anointing is waning off. मग काय होतं अभिषेक पातळ होत Some जातो. of the songs are coming straight from the word of God. काही गाणी अशा असतात की थेट देवाच्या वचनातून When मिळतात. Father Buckman sings, you know it's coming straight from the word of फादर God. बकमन यांची गाणी ऐकली की लगेच समजते की देवाच्या वचनातूनच हे गाणं It मिळालं. touches your heart. आपल्या हृदयाला स्पर्श His होतो. voice may not be very good, but त्यांचा आवाज कदाचित तेवढा चांगला नसेल there's an anointing. पण अभिषेक आहे. There is a power. अभिषेक सामर्थ्य आहे. Praise the Lord. Amen. Same goes with preaching and teaching and anything. आणि तीच गोष्ट संदेशासाठी शिक्षणासाठी बोध करण्यासाठी त्याच गोष्टी लागू आहेत. It all depends on the development of the spirit man. तर आपला अंतर्मानव किती विकसित झाला यावर अवलंबून आहे. It all depends on how much that person is God conscious. तो व्यक्ती देवाच्या सहवासाची किती जाणीव ठेवतो यावर अवलंबून Praise आहे. the Lord. How much Amen. he loves God. किती देवावर प्रेम आहे यावर अवलंबून आहे. See, because every work that is being done here as I stand here is the work of God. कारण जे प्रत्येक कार्य इथं मी उभा असताना जे काही कार्य मी करतो ते केवळ देवाचं कार्य आहे. Praise the Lord. Amen. You know, right from beginning, अगदी सुरुवातीपासून God always loved to dwell among the people. देवाला आपल्या लोकांमध्ये वस्ती करायला फार प्रिय वाटे. We think it is very difficult for God to come close to me, and so we say 10 times, Lord, come close, come close, come close. आपली अशी विचार असतात की प्रभूला आपल्या सोबत राहणं फार अवघड जातं म्हणून आपण म्हणतो प्रभू तू ये तू ये तू ये.
God is more interested in coming to you than you are interested in receiving Him. देवाला तुम्ही स्वीकारण्यापेक्षा देव जास्त उत्सुक आहे तुमच्या बरोबर राहण्यासाठी. Praise God. Amen. So it's not a difficult thing. तर ती काय अवघड गोष्ट नाहीये. When your heart is ready, जेव्हा He तुमचं will हृदय come. तुमचं हृदय तयार आणि उत्सुक असेल, देव लगेच येईल. He will come and talk to you. लगेच येऊन तुमच्या सोबत संवाद साधेल. He will lead you. He will guide तो you. तुम्हाला चालवेल, तो तुम्हाला मदत करेल. See, this church that we have built, जी चर्च आज आपण बांधलेलं आहे, it has got the stamp and approval of God. त्यावर देवाची मान्यता आणि देवाने त्यावर शिक्कामोर्तब It has केलाय. been sanctified and it has been standing here for the purposes of God. देवाच्या संकल्पासाठी उभं केलेलं हे मंदिर आहे. त्यामुळे देवाने या मंदिराला शुद्ध केलंय. This church has come because of the dream that God gave me. देवानी जे स्वप्न माझ्या अंतर्यामात टाकलं, त्यामुळे हे चर्च आज अस्तित्वात आले. That's why nobody can shut down this church. त्यामुळे कोणी या चर्चला कुलूप लावू शकत नाही. Even after I am gone, somebody will be taking this मी meeting. गेल्यानंतर देखील कोणीतरी इथे उभा राहील आणि सभा चालवेल. Praise God. हालेलुया. After me and many of my people are gone, this church will still run. माझ्या नंतर किंवा माझ्या सोबतच्या लोकांनंतर जरी आम्ही गेलो तरी चर्च चालत राहील. Amen. Your Amen. grandchildren will be sitting here. तुमचे नातवंड इथे बसलेले असतील. Your grandchildren will be hearing the word of God. तुमची नातवंड इथे बसून देवाचं वचन ऐकत असतील. God loves to dwell where 2 or 3 are gathered in His name. जिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावामध्ये उपस्थित होतात ना, देवाला तिथं यायला फार आनंद He वाटतो. loves to be in the center of His people. आपल्या लोकांच्या मध्यभागी उतरायला देवाला फार आवडतं. Just imagine God telling David, फक्त कल्पना करा, परमेश्वर दाविदाला म्हणत आहे, I dwelt in the tent in the wilderness. मी रानामध्ये त्या डेऱ्यामध्ये प्रवास केला. See that? His glory is to stay in the tent because His people are staying in the tent. त्याचं आवड, त्याचं वैभव डेऱ्यामध्ये राहण्याचं होतं का? कारण त्याचे लोक डेऱ्यामध्ये राहत होते. If you are living in a tent, God will live with you in the tent. जर तुम्ही तंबूमध्ये राहत असाल तर देव तुमच्या सोबत तंबूमध्येच राहील. If you are living in a palace, God will be ready to live in a palace with you. जर तुम्ही राजमहालामध्ये राहत असाल तर देव तुमच्या सोबत राजमहालामध्ये राहायला देखील तयार होईल. God says for 40 years I was just traveling with them. 40 वर्ष मी त्यांच्या सोबत रानात प्रवास केला असा देव म्हणाला. And what kind of people they were. आणि कोणत्या प्रकारची ती लोक होती पहा. Every day they were grumbling and murmuring. रोज रोज प्रत्येक क्षणाला कुरकुर कुरकुर कुरकुर. Yet God was walking with them. तरी देखील देव त्यांच्या सोबत चालत His होता. mercy endures त्याची forever. दया सनातन आहे ना. Praise God. हालेलुया. He loves His people. तो आपल्या लोकांवर प्रेम करतो. Praise God. Amen. Amen. He Amen. blessed them. He delivered them. He healed them. त्यांना आरोग्य दिलं, त्यांना सुटका दिली, त्यांना आशीर्वाद दिले, सगळं काही When केलं. Moses built the temple, God said, so beautiful. जेव्हा मोशेने मंदिर बांधलं तेव्हा परमेश्वर म्हणला किती मनोरम Oh, आहे. I will come here. आता मी इथे येणार. My presence shall be here. माझी वस्ती इथे राहणार. After that, when Solomon built the temple, त्यानंतर मग मागाहून शल्मोनाने मंदिर बांधलं. God said, I will stay here तेव्हा परमेश्वर म्हणला या मंदिरामध्ये माझा निवास राहील. because my people are coming कारण here. माझे लोक इथे येतात. Wherever His people go, God goes with them. जिथे कुठे त्याचे लोक जातात देव त्यांच्या सोबत जातो. He puts His name in that place. त्या जागेला तो आपलं नाव देतो. Amen. Amen. See, the Old Testament, He just put His name, but in the New Testament, He sends His Spirit in that place. जुन्या करारामध्ये त्याने केवळ आपलं नाव त्या मंदिराला दिलं, परंतु नवीन करारामध्ये त्याने त्या मंदिरामध्ये आपला आत्मा देखील पाठवला. In the Old Testament, you read, जुन्या करारामध्ये तुम्ही God वाचा ना. always said, I put my name there, I put my name there, I put my name there. परमेश्वर नेहमी म्हणला की मी माझे नाव या मंदिराला देईल, मी माझे नाव या निवासस्थानाला देईल. But He never said, I put my spirit there. परंतु असं कधी म्हणाला नाही की मी माझा आत्मा तिथे वस्तीसाठी But now पाठवेल. the tents are gone, Solomon's temple is gone. परंतु आता काय झालेलं आहे, तंबू निघून गेलेले आहेत, शल्मोनाचं मंदिर निघून गेले, King Herod's temple also is gone. हेरोदाचं मंदिर देखील निघून गेले. Amen. Amen. That time it was constructed, reconstructed, broken down, reconstructed once again. त्या काळामध्ये ते पडायचं, पुन्हा उभारणी व्हायची, पुन्हा पडायचं, पुन्हा उभारणी व्हायची, पुन्हा नूतनीकरण व्हायचं, अशा प्रकारचे कामकाज चालायचं. 14 years Jerusalem was besieged. 14 वेळा 14 यरुशलेमेचा times. 14 वेळा यरुशलेमाचा नाश झाला. Temple was built,
broken, built, broken. मंदिराची उभारणी झाली, पुन्हा ते मंदिर पाडण्यात आलं. मंदिराची उभारणी झाली, पुन्हा ते मंदिर पडलं. मंदिराची उभारणी झाली, पुन्हा पडलं. King Herod wanted the favor of the Jews, and so he extended the boundaries and built a bigger temple. आणि हेरोद राजाला यहुदी लोकांचा विश्वास प्राप्त करायचा होता, अनुग्रह मिळवायचा होता. त्यामुळे त्यांनी काय केलं? मंदिराचा विस्तार करून ते बांधलं. Praise God. And Hallelujah. God said, I'll put my name there. आणि परमेश्वर म्हणला, त्या मंदिराला मी माझे नाव देईल. But पण today, आज he said, तो म्हणतो, your body is the temple of the Holy Ghost. तुझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. That which he never said for those temples, he said for this temple. त्या मंदिरासाठी परमेश्वरांनी असे कधी उद्गार काढले नाही, परंतु या मंदिरासाठी परमेश्वर म्हणतो की तुझं मंदिर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तुझं Praise शरीर. God. हालेलुया. Never ever God said that I will send my spirit in the temple. कधी असा देव म्हणला नाही की या मंदिरामध्ये मी माझा आत्मा If पाठवतो. you read in 2 Chronicles chapter 6, दोन इतिहास 6वा अध्याय. God placed his name on the temple. परमेश्वराने त्या मंदिराला आपले नाव दिले. Amen. Amen. But by the Holy Spirit also, परंतु पवित्र आत्म्याद्वारे he देखील said Solomon said, no temple is so big that can accommodate my God. पवित्र आत्म्याद्वारे शलोमोन काय म्हणाला की कोणतंही मंदिर एवढं विशाल नाही की ज्यामध्ये परमेश्वर सामावेल. See, out of revelation he said. म्हणजे कशातून तो म्हणाला? प्रगटीकरणातून. He said, Lord, तो म्हणाला, प्रभू, I built this magnificent temple, एवढं वैभवशाली मंदिर मी बांधलंय, but you are such a great God. परंतु तू इतका विस्तारलेला देव आहे. How can you contain yourself in this small या temple? छोट्याशा मंदिरामध्ये तू स्वतःला कसं काय सामावून घेशील? It is so small for you. तुझ्यासाठी किती लहान आहे हे मंदिर. Heaven is your throne. स्वर्ग तुझं सिंहासन आहे. Earth is your footstool. पृथ्वी तुझं पदासन आहे. What kind of a temple can I ever build for you, O कोणत्या God? प्रकारचं मंदिर परमेश्वरा मी तुझ्यासाठी बांधू? But at least put your name on that temple. परंतु कमीत कमी प्रभू तुझं नाव या मंदिराला दे. Please put your name in that temple. कृपा कर, या मंदिराला तुझं नाव दे. God said, from today, मग देव म्हणाला, आजपासून my eyes shall be on this temple. माझी नजर या मंदिराकडे लागलेली असेल. Anybody coming and praying here, जो कोणी इथे येऊन प्रार्थना करेल, I will answer them. मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईल. Praise God. Hallelujah. He sent forth the Shekinah glory in that temple. त्या मंदिरामध्ये परमेश्वराने आपलं शकाईना गौरव पाठवलं. And he sanctified the whole place. ती मंदिर आणि ती जागा परमेश्वराने शुद्ध केली. See, a place can be sanctified by God. देवाद्वारे जागा शुद्ध होते, होऊ शकते. Amen. Amen. Sanctified means set apart for God's use. शुद्धीकरण म्हणजे काय? देवाच्या कार्यासाठी वेगळे करणे. Amen. Amen. The priest could not enter. याजक सरळ प्रवेश करू शकत नव्हते. Priests could not enter. याजक प्रवेश करू शकत नव्हते. When God is there, जेव्हा देव तिथे असतो, His glory is there, त्याचा गौरव तिथे असतो, you cannot enter. तेव्हा आपण सहज प्रवेश करू शकत When the नाही. glory lifted, then they entered. जेव्हा ते गौरव निघालं तेव्हा मग त्यांनी प्रवेश केला. Praise God. Amen. And as long as Solomon was around, आणि जसा जोपर्यंत शलोमोन तिथे होता, all the people used to flock from all over the place and they used to come and worship God in Solomon's temple. चारी दिशाने लोकांचा समुदाय यायचा आणि शलोमोनच्या मंदिरामध्ये जिवंत देवाची आराधना करायची. Thousands and tens of thousands lambs were slain every day. रोज 1000-10,000 कोकऱ्यांचा वध करण्यात येत असे. There was unity among the Jewish people. यहुदी लोकांमध्ये एकी होती. There was love among the people. लोकांमध्ये प्रेम There होतं. was dedication among the people. लोकांमध्ये समर्पण होतं. But when King Solomon died, परंतु जेव्हा शलोमोन राजा मरण पावला, the temple still stood there, तरी देखील मंदिर अस्तित्वात होतं, but there was no revival. पण संजीवन नाही. No revival. संजीवन गेलं. Amen. Amen. There was no unity. एकी राहिली नाही. Why this happened? का हे घडलं? Because the time was coming कारण अशी वेळ येत होती when the Holy Spirit was ready to come upon human flesh. की पवित्र आत्मा मानवी देहावर उतरण्यासाठी तयार होता. God said, देव म्हणाला, I had put my name there मी माझे नाव त्याला दिले आहे as long as Solomon was alive. जोपर्यंत शलोमोन जिवंत आहे. But now, परंतु आता temple thing is a closed matter for me. मंदिर हे जे प्रकरण आहे ते माझ्यासाठी आता बंद केले मी. Now I want human beings as temple now. आता माझी इच्छा आहे की मानवधारी माझ्यासाठी मंदिर बनावे. Praise the Lord. Amen. It is the human flesh that will carry me now. आता तो देह, मानवी देह मला घेऊन फिरेल. Amen. Amen. Now if you go to Mukti Mission today, आज जर तुम्ही मुक्ती मिशनला गेला, revival has stopped. संजीवन
थंडावलंय. Why? का? Because that one woman, as long as she was there, revival was there. कारण ती एक स्त्री जोपर्यंत तिथे होती तोपर्यंत संजीवनाची लाट होती. Amen. आमेन. As long as Pandita Ramabai was there, the anointing was there. And people used to go there. जोपर्यंत पंडिता रमाबाई तिथे होत्या त्यांचं वास्तव्य तिथे होतं. हजारो लोकांची गर्दी तिथे जात होती आणि अभिषेक देखील होता. Not only that, आणि एवढंच नव्हे, God said, देव म्हणाला, I'm trying to bring a different kind of move now. मी आता निराळ्या प्रकारचं कार्य करणार आहे. I'm going to raise up churches now. मी आता मंडळी स्थापित करणार आहे. Before Kenneth Hagin could die केनेथ and go हेगन to be with the Lord, प्रभूकडे जाण्या अगोदर he said, the Lord told me, ते म्हणाले की प्रभूने मला प्रगट केले, before the coming of that great day of our Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान दिवसाच्या आगमनापूर्वी he is going to establish many churches. तो अनेक मंडळांची स्थापना करणार आहे. There will be a mighty move of the Holy Spirit in the churches, he said. आणि मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं महान कार्य चालणार That's आहे. what is happening today. आणि आजच्या काळामध्ये तेच घडत The आहे. Holy Spirit is coming in the churches now. पवित्र आत्मा आता सरळ मंडळीमध्ये उतरत The आहे. power is coming in the churches now. सामर्थ्य मंडळीमध्ये उतरत आहे. We collectively have become the body of the Holy Spirit. आपण सर्वजण The एकत्र temple मिळून of the Holy Spirit. आपण सर्वजण एकत्र मिळून पवित्र आत्म्याचं मंदिर झालो आहोत. Praise the Lord. Amen. 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 No more institutions now. आता यापुढे कोणती अशी पारंपरिक स्थापना नाही. No more organizations आता now. यापुढे संस्था वगैरे असं नाही. It will be churches. आता केवळ मंडळी जिवंत. Jesus is building this church. प्रभू येशू ख्रिस्त आपली मंडळी उभी करत And the आहे. gates of hell shall not prevail आणि against it. नरकाचे द्वार त्याच्या विरुद्ध समृद्ध होणार नाही. Praise the Lord. You हालेलुया. know, Solomon was a good king, शलोमोन राजा फार चांगला राजा but he होता. backslid in his latter part of his life. परंतु आपल्या जीवनी भागाच्या शेवटल्या काळात तो मागे घसरला. And the unity just waned off. आणि मग काय झालं, जी एकी होती ती त्यामध्ये फूट पडत It गेली, broke. फूट पडली. The temple was no more regarded as something very holy. मग पवित्र आणि अशा प्रकारची कोणतीही उपमा त्या मंदिराला त्यापुढे राहिली नाही. Temple stood, but revival stopped. मंदिराचं अस्तित्व होतं परंतु संजीवन निघून गेलं. Always remember, नेहमी लक्षात when a ठेवा, man of God or a woman of God of passion dies, एखादा परमेश्वराच्या आवेशाने जगणारा मनुष्य किंवा स्त्री जर मरण पावला, the unity and the peace of the church is disturbed unless and until the same kind of passion and love for God, a person is raised up in that place. तर त्या मंडळीमध्ये असलेली एकी, त्या मंडळीमध्ये असलेलं प्रेम यामध्ये फूट पडते जोपर्यंत त्याच आवेशाने आणि प्रभूसाठी त्याच प्रेमाने उभा राहणारा माणूस उभा राहत नाही तोपर्यंत. Are you understanding? समजत आहे? That's why त्यामुळे we need to pray. आपण प्रार्थना करण्याची God गरज will आहे. raise up right kind of people of passion. परमेश्वराने योग्य आवेशाचे लोक उभे करावे. We have to pray like that. आपण अशीच प्रार्थना केली Lord, पाहिजे. raise up right kind of people. प्रभू योग्य प्रकारचे लोक उभे कर. People without ambition. लोक जे निस्वार्थी आहेत People who are living a selfless life. आणि जे लोक जे स्वतःसाठी जीवन जगत नाही, People who are ready to die for others. लोक इतरांसाठी जे मरायला तयार आहेत. See, strike the shepherd, the sheep will scatter. मेंढपाळाला मारा म्हणजे मेंढरांची दानादान होईल If असं you वचन read the आहे. history of the churches, you will come to know. जर चर्चेसचा इतिहास, मंडळांचा इतिहास तुम्ही वाचला तर तुम्हाला कळून Like येईल. John Wesley, जसे जॉन वेस्ली, brother of Charles Wesley, चार्ल्स वेस्ली यांचे बंधू, and even George Whitfield, mightily used by God, they brought in a great reformation and awakening among the people. आणि जॉर्ज वेकफिल्ड हे देखील महानरित्या परमेश्वराने त्यांना वापरलं आणि लोकांमध्ये देवाविषयी फार मोठी जनजागृती त्यांनी आणली. People were passionate for God. लोक देवासाठी आवेशाने पेटले होते. We need to raise up like these elders and leaders and pastors in our church who are passionate for God. आपल्या चर्च मध्ये देखील आपण अशा प्रकारचे एल्डर्स, पास्टर्स, असे लीडर उभे करायचे की जे देवासाठी विकलेले, देवासाठी आवेशाने भरलेले पाहिजे. Amen. Amen. There won't be any revival without any reformation. कोणतीही पुनरुत्पत्ती जोपर्यंत होत नाही, संजीवन बिलकुल येणार नाही. It will not happen. असं कधीच घडणार नाही. Unless somebody is there who has passion, revival will not break forth. जोपर्यंत आवेशाने पेटलेला माणूस उभा राहत नाही, संजीवनाची लाट तोपर्यंत उसळणार नाही. Without having human
leadership with the passion for God, revival will stop. मानवी नेतृत्व करणारा असेल परंतु आवेश जर त्याच्यामध्ये नसेल तर संजीवन थंडावेल. See, all people can gather in one place, no doubt. सगळे लोक एक समुदाय बनून एकत्र येऊ शकतात, त्यात काही शंका The नाही. Holy Spirit can also move. आणि पवित्र आत्मा देखील फिरेल. But you need the right kind of leader to guide them into the openings of God. परंतु देवाच्या द्वारामध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य प्रकारचे नेतृत्व करणारे लोक पाहिजे. Amen. Because the Holy Spirit will be speaking. कारण पवित्र आत्मा बोलेल. And how will people know without the qualified leaders? आणि दुसऱ्या बाजूने लोकांना कसं काय समजेल जर गुणवत्ताधारी लीडरच नसेल तर? That's why त्यामुळे my only prayer is माझी एकच प्रार्थना I आहे. will raise up more and more elders in our church. आपल्या चर्च मध्ये अधिक आणि अधिक एल्डर्स उभे करावे. People of passion. लोक जे आवेशाने भरलेले आहेत, People of love for God. लोक जे देवासाठी प्रेमात प्रेम दिवाने People झाले, who have love for the people. असे लोक मला उभे करायचे जे इतरांवर प्रेम करतील. Not cursing the people, लोक- but blessing the people. लोकांना शाप देणारे नकोय, लोकांना आशीर्वाद देणारे लोक मला उभे Praise करायचे. the Lord. Amen. We need to raise up leadership, even women, men, boys, girls, everybody. सर्वांमध्ये आपण असे नेतृत्व करणारे लोक उभं करायचे. पुरुष असो, स्त्री असो, मुलगा असो, मुलगी असो, युवक असो, युवती असो. See, yesterday's meeting, कालची सभा पहा ना. Johnny sir arranged so beautifully everything. जॉनी सरांनी किती सुंदररित्या सगळी व्यवस्था केली होती. I heard there were more than 2,500 youth. मी ऐकलं की 2,500हून अधिक तरुणी आलते सभेला. Just imagine if all these youth are charged, what will happen? फक्त कल्पना करा, हे जर का सगळे तरुण येशूसाठी पेटले तर काय होईल? What will happen? काय होईल विचार करा. We have to take the back seat. आपल्याला मागची जागा घ्यावा लागेल. We have to take the back seat and then only watch what they are doing. आपल्याला फक्त बघ्याची भूमिका घ्यावा लागेल की कर बाबा तू पुढे मी बघतो. Yes, हा, that is possible. हे शक्य आहे. If youth get together with that kind of passion, what can happen? अशा प्रकारच्या आवेशाने पेटून जर सगळे तरुण एकत्र झाले तर मग काय विचारायला सोय नाही. Praise God. Hallelujah. Amen. Amen. I'm not saying that a leader should be a perfect man, a perfect vessel for God. मी असं म्हणत नाही की एखादा लीडर देवासाठी परिपूर्ण पात्र असावा. More than perfectness, you need to be a yielded vessel to God. परिपूर्णतेपेक्षा देवाला शरण गेलेलं पात्र आपण बनलं पाहिजे. Amen. Yielded vessel to God. देवाला शरण गेलेलं पात्र. Nobody is perfect. कोणीही परिपूर्ण नाही. Neither am I perfect. मी देखील परिपूर्ण But I am नाही. an yielded vessel to God. परंतु देवासाठी शरण गेलेलं मी पात्र आहे. Praise God. Amen. There is a difference between righteousness and perfectness. परिपूर्णता आणि नीतिमत्ता याच्यामध्ये फरक आहे. Amen. Amen. I am not perfect, but I am righteous. मी परिपूर्ण नाहीये पण धार्मिक आहे. Because I am clothed with His righteousness. कारण त्याची धार्मिकताचा झगा मी स्वतःवर घातलेला आहे. Praise God. हालेलुया. Yielded vessel, yielded vessel, yielded vessel. शरण गेलेलं पात्र, शरण गेलेलं पात्र, शरण गेलेलं पात्र. Amen. Amen. We need to be very careful in what we say, in what we do, and how we do. आपण काय बोलतो, आपण काय करतो, आपण कोणत्या प्रकारे करतो याविषयी आपण काळजी बाळगली A leader पाहिजे. should always be positive in his saying, in his thinking, in his doing. लीडर नेहमी आपल्या बोलण्यात, कृतीमध्ये, विचारामध्ये आणि सर्व गोष्टींमध्ये सकारात्मक असला पाहिजे. See, some of the churches don't grow because the leaders themselves, they are speaking so much negative that the church minimizes. काही मंडळांची झपाट्याने वाढ होत नाही का? कारण जे लीडर असतात तेच एवढे नकारात्मक बोलतात की मंडळी ढासळते. They say, काय करायचं, चर्च काय वाढत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. Some people say, मला फक्त क्वालिटी पाहिजे, क्वालिटी, क्वांटिटी नको. Why? Because they have got less people. का? कारण कमी लोक असतात ना. Finally, only quality, only they and their family will remain there. मग सरते शेवटी क्वालिटी 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 म्हणता सगळे जातील आणि त्यांचा परिवार फक्त तिथे राहील. If you have quality, then automatically quantity also has to come. गुणवत्ता असेल ना तर आपोआप गुणवत्तेमुळे लोकांची गर्दी समुदाय देखील वाढला पाहिजे. Isn't it? बरोबर आहे ना. If you have good quality, then more people should be added. गुणवत्ता तुमच्याकडे आहे ना तर मग लोकांची भर पडली पाहिजे. Supposing you are selling good quality apples, कल्पना करा की तुम्ही चांगल्या दर्जाचे सफरचंद विकत not आहात. one also is rotten. एकही सडका नाहीये. Few people will buy, काही थोडके लोक येतील but आणि they will go घेतील. and tell others. मग जाऊन दुसऱ्यांना सांगतील यांच्याकडे चांगलं क्वालिटी असतं, यांच्याकडे नेहमी. चांगलं कधीच सफरचंद. खराब नसतं.
10 more people come. मग अजून 10 लोक येतील, Good quality. चांगला दर्जा. Then more 20 come. मग 10 नंतर 20 Then येतील, 40 come. मग 40 Then येतात, 100 come. मग 100 Your येतात. quality brings in quantity. तुमच्या गुणवत्तेमुळे, तुमच्या दर्जामुळे लोकांची गर्दी येते. Praise the Lord. Amen. Quantity will come when the quality is good. दर्जा चांगला असेल तर नक्की प्रमाण देखील वाढेल. Praise the Lord. Amen. We'll continue next week. पुढच्या आठवडी आपण चालू ठेवूया. Thank you, Jesus. हालेलुया. Oh God, I thank you and praise your Father. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो. Lord, प्रभू, help us to be Zebulun, Lord. सहाय्य कर की आम्ही जुबलून बनावे. Let us be aware of your presence in us. तुझ्या सानिध्याची जाणीव आमच्या ठाई आम्हाला सदैव असू दे. Then we shall be overcomers in this life. त्यानंतरच आमच्या जीवनामध्ये आम्ही मात करणारे बनू. Say, my body is the temple of the Holy Ghost. सर्वांनी बोला, माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर My आहे. body is the temple of the Holy Ghost. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. God resides in me. देव माझ्यामध्ये वस्ती करतो. Because He resides, I have become great. तो माझ्यामध्ये वस्ती करतो म्हणून मी श्रेष्ठ आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You know, when you are aware of God living in you, you will be continuously being healed also. तुम्हाला ठाऊक आहे, देवाच्या सहवासाची जाणीव जशी तुम्ही ठेवाल, सतत आरोग्य तुम्हाला मिळत राहील. Automatically you shall be healed. आपोआप तुम्हाला आरोग्य मिळत राहील. Because the healing virtue shall start flowing inside of you. कारण आरोग्याचा प्रवाह तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात होईल. You will not be afraid of anybody. मग कोणालाही तुम्ही घाबरणार नाही. You will not be afraid of any man. कोणत्या माणसाला तुम्ही घाबरणार नाही. Nobody. कोणालाही नाही. 25 years, many tried to do many things to me. 25 वर्ष उलटले, अनेक लोकांनी अनेक कारस्थाने करण्याचा प्रयत्न केला, Nobody could really ruin me. परंतु कोणी माझा नाश करू शकला नाही. God is with me. देव माझ्या सोबत आहे. I tell them, God is with me. मी नेहमी त्यांना म्हणलं, देव माझ्या सोबत आहे. Anybody talks nonsense, I tell them, God is with me. कोणी काही गैरभाष्कळ बोललं तरी मी म्हणलं की देव माझ्या सोबत आहे. Let them take it what they want, as they want, how they want. त्यांना कोणत्या अर्थाने कसं काय घ्यायचं त्यांना घेऊ द्या. We have got the living God, कारण आपल्या सोबत जिवंत देव आहे. not a dead God. मेलेला देव नाही, Living God. जिवंत देव. Oh Father, we thank you. बापा, आम्ही तुझे आभार मानतो. We thank you, Daddy. बापा, आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Daddy. धन्यवाद डॅडी. We are all in the family, Lord. प्रभू, आज आम्ही एक परिवारामध्ये आहोत. You are the judge, oh God. आणि तू न्यायाधीश आहे. Jesus is my advocate. येशू ख्रिस्त माझा वकील आहे. The Holy Spirit is my helper. पवित्र आत्मा माझा मदतगार आहे. Who can put me in jail? मग कोण मला बंदिवासात टाकेल? Satan, सैताना, you are all alone. तू एकटा आहे. Judge is on my side, lawyer is on my side. न्यायाधीश माझ्या बाजूने आहे, वकील देखील माझ्या बाजूने आहे. Get behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना. I thank you, Jesus. आम्ही तुझ्या आभार मानतो येशू. Bless your holy name. तुझ्या पवित्र नावाला आशीर्वादित करतो. Father, I pray that you touch everyone tonight. प्रभू, मी प्रार्थना करतो, आलेल्या प्रत्येकाला आज रात्री स्पर्श कर. Those who need healing, heal them, Lord. ज्यांना आरोग्याची गरज आहे, आरोग्याने Let your भर. healing power flow forth inside of तुझ्या them. आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये वाहू दे. Touch them inside. त्यांना आतून स्पर्श कर. Heal them from inside. त्यांना आतून तू बरे कर. Since they are now aware of the Holy Spirit, त्यांना आता पवित्र आत्म्याची जाणीव झाली आहे. heal them. तर आता तू त्यांना बरं कर. Every pain in the body vanish in त्यांच्या Jesus' name. शरीरातील प्रत्येक वेदना येशूच्या नावात जाऊ दे. Every sickness vanish in Jesus' name. प्रत्येक आजार येशूच्या नावात जाऊ दे. Devil, go. सैताना निघ. This body is the temple of the Holy Ghost. हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. God dwells in me. देव माझ्यामध्ये वस्ती करतो. Sickness, you cannot dwell in me. आजारा तू माझ्यामध्ये राहू नाही Leave शकला. me. सोड मला. Weakness, leave me. अशक्तपणा सोड मला. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Devil, leave in Jesus' name. सैताना सोड येशूच्या नावात. I am blessed. मी आशीर्वादित I am झालोय. blessed of the Lord. मी प्रभूद्वारे आशीर्वादित I झालो. am the head. मी मस्तक आहे. I am not the tail. मी काय शेपूट I am नाही. not below. मी काय खाली I am नाही. always up. मी नेहमी वर आहे.
I'm always on मी top. नेहमी वरच्या शिखरावर आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. You are my God. तू माझा देव I आहे am your son. आणि मी तुझा पुत्र I am आहे. your daughter. मी तुझी कन्या I have आहे. nothing to worry. मला काळजी करण्याचं काही कारण You are the नाही. light कारण of my life. माझ्या जीवनाचा तूच प्रकाश आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless you, आम्ही Jesus. तुला आशीर्वाद Glorify करतो. your name. तुझ्या नावाला गौरव देतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. What a joy. किती आनंद What हा. a joy. किती आनंद What हा. a joy. किती आनंद हा. I give you the glory, O Father. आम्ही तुला गौरव देतो. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen and amen. आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात टाळ्या येशूसाठी वाजवा. Glory, glory. हालेलुया. हालेलुया. मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे नको नको ते करीत गेलो नको नको ते करीत गेलो सैतानाचा गुलाम झालो सैतानाचा गुलाम झालो सैतानाला सैतानाला दूर पळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे शकारा बाबा नयनी आसवे तरंगलेली नयनी आसवे तरंगलेली कथा ऐकवी तू भंगलेली कथा ऐकवी तू भंगलेली तू भंगलेले तू भंगलेले माणसाच्या नयनामध्ये आसू आली की माणसाच्या डोळ्यातली किंवा नयनातली आसव त्याच्या जीवनातली दुभंगलेली कहाणी ऐकवत असतात. कवी म्हणतो रमण रणदिवे म्हणतात दुभंगलेले हृदय जुळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे. हालेलुया. प्रत्येक आसवाची कळते माझ्या प्रभूला भाषा. नयनी आसवे तरंगलेली नयनी आसवे तरंगलेली कथा ऐकवी तू भंगलेली कथा ऐकवी तू भंगलेली तू भंगलेले तू भंगलेले हृदय जुळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे क्षणाक्षणाला पाय घसरला क्षणाक्षणाला पाय घसरला म्हणून तुझला पदर पसरला म्हणून तुझला पदर पसरला तारण भिक्षा